राजश्री किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक वेलकम करते. बघा मित्रमैत्रिणींनो, आज मी चिकन कंटक्की बनवत आहे. आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मावशाव, तुम्ही म्हणता एवढी मोठी धडधाकड बाई दिसतील, खुशाल म्हणते नवराचं नक. पण काय सांगायचं मावशाव, माझ्या जागी जर तुम्ही असता ना, मुर्द्याला 16वीच्या आधीच सोडला असता. काय सांगायचं, मॉडेल हायच कसं. मागच्या आठवड्यात आमच्या गावामध्ये कीर्तन होतं. महाराजांनी सांगितलं झाडे लावा, झाडे जगवा. आमच्या ह्यांना झाड लावलं. तसंच सकाळी काय म्हणती बाई, हो कुठं झाड लावल्यानं पोलिसाची गाडी दारात घेतात की बाई. पण काय सांगायचं मावशी, तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काय चिक्कूचं झाड लावलं पाहिजे, आंब्याचं झाड लावलं? हा, एवढं हुशार होतो माहिती. हा, ते त्याच्यापेक्षा हुशार होतं. त्यानं लावलं गांजाचं झाड. मला सांगा, नाही का टायरामध्ये म्हणलं पाहिजे. काय सांगायचं मावशी, लग्न झालं कसं रोज दारू मला मारते, दारू पिते मला मारते, मारून 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 पाठीची नुसती चालण करून टिकली. मी म्हणून टिकली. काय सांगायचे मावशी, नाहीतर गेली असती आमच्या ढोलकीवाल्यासोबत पळून. मी म्हणून ठरवले आता, याच्यासाठी मी आजच माहेरी जाते. याच्यासाठी मी आजच माहेरी जाते. गल्लीतल्या 10-12 बाया बोलवते. 10-12 जणी मिळवणी बनवितो गट. 10-12 जणी मिळवणी बनवितो गट. आणि मग कसं बघू घेतो दारूचा घोट. दारूच्या घोटानं वाटोळं केलं. दारूच्या घोटानं वाटोळं केलं आणि 10 एकर शेत एका सालामध्ये गेलं. त्याच पायी मजुरीची वेळ मला आली. त्याच पायी मजुरीची वेळ मला आली आणि लाडाची ही लेक पुन्हा तानाचं निघाली. राबराबून येतात नाही 100 हप्त्याला. राबराबून येतात नाही 100 हप्त्याला. आणि पगाराच्या दिवशी तुझा 1000 एवढा झाला. आणि 4 चौघात मला मागतोय दाम. 4 चौघात मला मागतोय दाम. आणि नाही म्हणता हिसकावून ठोकतोय अजून. मला सांगा, दारू पिऊन झाले का कुणाचं भलं? मला सांगा, दारू पिऊन झाले का कुणाचं भलं? रती महारथी देश घडीला गेलं. म्हणून हात जोडून सांगते सज्जना हो, तुम्हाला नका रचनाजी न होऊ. सांगा या जगाला, असं सांगा या जगाला, असं सांगा या जगाला. कुछ पाने के लिए कुछ खाना पड़ता. काय सांगते लोक वरडून आले का डुसून वय? हा, तरी म्हणलं सकाळपासून इथं दिसत नाही, बसायलाच गेली असते. अगं तूच तर म्हणली होतीस ना. काय म्हणले हो? हे ते दारू पिऊन या म्हणून म्हणली होती ना तू. कधी म्हणले दारू पिऊन या? वय विसरभोळी रे, विसरभोळी. तू म्हणली नाही सकाळी की पाण्याला जाते, तुम्ही दारू पिऊन या म्हणून? अहो कान, मी तसं नव्हते म्हटले. जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून कान उघडे करून ऐकत जावा. मी म्हटलं पाण्याला चालले, दार उघडे, घरात कुत्र मांजर शिरत, दार लावणे म्हणलं. दार लावणे म्हटलं होय. अगं तुझं सगळं खरंय ग, पण मला इथं सगळं उलटच ऐकू यायलंय. त्याला म्हटलं मी काय करू? आता रस्त्यानं घरी येत होतो, एक बाई रस्त्यामध्ये चुक्याची भाजी मला दिसली. ती म्हणत होती, चुका घ्या चुका, दारू